संजय राऊत हे नेहमीच तुम्हाला माहीत आहे त्यांच्या सवयीनुसार ते अकलेचे दिवाळे किंवा दिवे लावत असतात। असंच त्यांनी अक्कलचा दिवा आजही पाजळला। म्हणून आम्ही म्हटलं की त्यांना महायुतीचा प्रचारक म्हणून आम्ही नेमलं आहे। किती खासदार फुटून जातील काय जातील हे त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामागची त्यांची अस्वस्थता समजून घ्या। त्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीसोबत जर सर्वजण एकत्र येऊन उभे राहिले पुढे तर यांचं 5 वर्ष काही खरं नाही। एक तर त्यांची राज्यसभेचा चान्स पण गेलेला आहे, ते पण थोडे बॅकफुटर आहेत, त्याच्यामुळे त्यांची अस्वस्थता आहे। आणि त्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे अकलेचे दिवाळे निघाल्यानंतर अकलेचे तारे तोडणे अशा प्रकारचं ते वक्तव्य आहे। त्यांच्या विधानाचं मी स्वागत करतो, त्या आम्हाला आई समान आहेत। पण त्या रोहित पवारला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे ते त्यांनी स्पष्ट करावं। रोहित पवारसोबत त्या खासदार कोल्हेला वाटतं का? ज्या खासदार कोल्हेनी गुलाबी जॅकेटच्या खाली गद्दारीचा काळा डाग इथपर्यंत म्हणण्याची मजल मारली त्याला वाटतं का? जितेंद्र आव्हाडला वाटतं का? आम्हाला तर वाटतं दोघं एकत्र आले पाहिजे। वाटलं नसतं तर काल स्वतःच बुके घेऊन तिथे गेले नसते अजितदादा। अजितदादांनी दादांची भूमिका वठवली, अजितदादांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं। आज सुनंदा काकींना इतक्या दिवसानंतर असं वाटत असेल तर मला वेगळं वाटत नाही, पण हेच जर त्यांना लोकसभेच्या पूर्वी वाटलं असतं तर हे सगळं घडलं नसतं। त्याच्यामुळे आता त्यांच्या भूमिका आहेत त्यांनी मांडाव्या, आमच्या पातळीवर आम्ही निर्णय घेऊ, त्यांचे नेते त्यांच्या पातळीवर घेतील। त्यांनी मांडली भूमिका बरोबर आहे, त्यांच्या मुलाला चालते का हे त्यांनी बघावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।